महाराष्ट्रीयन लोकांकरता दोनच सण असतात, एक असतो गणपती, दुसरी असते दिवाळी. त्यातनं मी लहानाचा मोठा झालो ते वाडा संस्कृतीमध्ये, अगदी शनिवार पेठेतल्या वाड्यामध्ये मी लहानाचा मोठा झालो. लहान मुलांना दिवाळी आणि गणपती म्हणलं की उत्साहाचं भरतं येतं. सार्वजनिक गणेशोत्सव असतो, घरात गणपती येतो, त्याचं एक पावित्र्य वेगळं असतं, मांगल्य वेगळं असतं. दिवाळी ही सगळ्या कुटुंबांनी एन्जॉय करायची गोष्ट असते आणि ह्याच्यामध्ये लहान मुलांकरता एक आकर्षण असतं आणि ते म्हणजे मातीचा किल्ला बनवणं. हा क्या बात आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फराळ. अर्थातच हो, फराळ हा महत्त्वाचा आहेच, पण ॲक्टिव्हिटी काय तर आकाश कंदील तयार करणं. आकाश कंदील म्हणलं की एक वेगळंच लहानपण जागं होतं माझं. कारण ते कागद जाऊन आणणं, काठ्या आणणं, कामट्या आणणं, ते बांधणं, त्याचा सांगाडा तयार करणं, त्याला विविध रंगांचे कागद लावून तो सुंदर आकाश कंदील तयार करणं, या आठवणीमध्ये मी अक्षरशः रमून जातो. आज त्याच आठवणी जागे करण्यासाठी मी माझ्या एका मैत्रिणीकडे आलेलो आहे, जिचं नाव आहे मधुरा. काय ती करते, कसं करते, फक्त बघा, वेळ लागेल तुम्हाला, वेळ. या मधुराच्या घराकडे नुसतं आलं तरी एक बारीक कलात्मकता तुम्हाला नजरेत येईल. चला जरा बघूया काय करते ही मैत्रीण मधुरा. मधुरा, काय करतेस तू? मी इंटिरियर डिझायनर आहे. ते तुझ्या घराकडे बघून कळतच आहे. मस्त घर आहे, एकदम मस्त, प्रसन्न वाटतं अशी ही वास्तू आहे, असं हे घर आहे. मी हिच्याकडे आलो आहे ते वेगळ्या कारणासाठी. मी जे पहिल्यांदा म्हणलं दिवाळीचा रेफरन्स आहे. गंमत काय झाली आहे बघा, आपण बहुतांश सगळेजण आहोत ते सगळेजण वाडा, चाळ, छोटंसं घर या संस्कृतीतनं थोडेसे पुढे आलेलो आहोत. आपला कोणाचा जन्म हा टोलेचंग बंगल्यामध्ये झालेला नाही. 1% कोणाचा तरी असला तर मी म्हणेन तुम्ही लकी आहात, पण तुमच्यापेक्षा आम्ही लकी एवढ्या करता आहोत की अहो वाडा संस्कृतीची जी मजा होती अनबिलिव्हेबल, खूप धमाल केलेली आहे. कारण हाताने तो चिखल कालवून त्याच्यामध्ये किल्ला बनवणं, मग त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं आसन तयार करून त्याच्यात हळीव टाकणं, मग त्याच्यातलं गवत येण्यासाठी वाट बघणं, एक छोटीशी गुहा करणं, त्याच्यात वाट ठेवणं, हा फार मजा. आणि एकमेकांकडे सगळ्यांच्या घरामध्ये सर्व फराळाचे पदार्थ घरात बनायचे, पण प्रत्येकाची चव वेगळी असायची. मी तुझ्याकडे जाऊन खायचो, तू माझ्याकडे येऊन खायची, ही धमाल असायची. आणि त्याच्याबरोबर मुलांची एक जबरदस्त ॲक्टिव्हिटी, आणि ते म्हणजे आकाश कंदील. या आकाश कंदिलाच्या बाबतीत मी थोडासा हळवा एवढ्या करता होतो आहे की आता प्रॉब्लेम असा झाला आहे, वाडा संस्कृती संपली. सगळेजण फ्लॅटमध्ये गेलेले आहेत, चांगलं काम करून चांगल्या सुस्थितीत आहेत. फक्त या सुस्थितीने किंचित लकवा भरला आहे आपल्याला, कारण हल्ली फराळाचे पदार्थ आपण विकत आणायला जातो, आकाश कंदील विकत आणायला जातो, ते सुद्धा कसे, राग येतो मला, राग. हे असे आकाश कंदील चायनीज बनावटीचे, चेंगटपणा करायचा, हे फक्त असं उलगडायचं, वरती लावायचं त्याच्यात, आणि जर क्रिएटिव्हिटी अजून म्हणलं ना तर हे असले चायनीज बनावटीचे असे आकाश कंदील आणायचे, ते लावायचं आणि दिवाळी साजरी करायची. माझ्या मते मधुरा, खरं सांगायच्यात मजा आहे? बिलकुल नाही. हां, खरी मजा कशात आहे? खरी मजा पारंपरिक कंदिलात आहे. म्हणजे कशा? ए माझी सुनंदन, ऐक, हा कंदील कसा वाटतोय मला सांग. येस, हा मधुराने बनवलाय. येस, हा त्याला जसं म्हणतात ना, हा माझ्या बालपणीत गेलो बघा, षटकोनी हा सांगाडा, त्याच्यामध्ये आत त्या अशा काठ्या बिट्या, सगळं म्हणजे परफेक्ट. आणि त्याच्याबरोबर हे सगळे वेगवेगळ्या रंगाचे असे, पूर्वी कागद लावायचो, पण हे मला ये पुढे एवढं छान केलंयस, तर मला सांग काय हे कधीपासून चालू केलंस? हे गेले 3 वर्ष चालू केलंय. आणि हा खणाचा बनवलेला आहे, आणि हा पूर्णपणे कागदाचा आणि कापडाचा बनवला आहे. तर हा टोटली बायोडिग्रेडेबल आहे, आणि हा आम्ही सगळा हाताने बनवतो. ह्याच्यात मजा आहे, ह्याच्यात मजा आहे. अगं तू तर खादाडीवाली आहे, पण असं इटी कर, इटी. कारण का तुला सांगतो, ही छोटी बकासूर, मी मोठा बकासूर. मी अगदी अभिमानानं सांगतो, कारण आम्ही काय म्हणतात त्याला, आम्ही खादाड आहोत, पण लपवायचं कशाला, आणि लपवायचं कशाला, त्यात लपवण्यासारखं काय. त्यामुळे फराळ आणि आकाश कंदील या दिवाळीतल्या गोष्टींचं महत्त्व आपण जाणून आहोत. या गोष्टी बालपणात नेतात की नाही ग? आणि का करत नाही आपण हे? विसरून गेलो आहे सगळे. फॉर नो रिझन. फॉर नो रिझन. फॉर नो रिझन. एक लक्षात घ्या,
की असा आकाशकंदील जेव्हा तुमच्या घराच्या बाहेर लावला जातो तेव्हा काय पावित्र्य येतं, ती मजा. चला बघा, राम और श्याम बघा, तुमचं तुम्ही ठरवा, मी काही बोलत नाही. राम और श्याम बघा, कशात तुम्हाला मजा वाटतीये सांगायची गरज आहे? काही खरं? सांगायचीच नाही सांग गरज आहे, ना, हो. सांग की ना. कारण हे सुंदर. नाही एक सेकंद धर. हा. जर तुम्ही रटा असला तुमचं आयुष्य असं आहे, आणि जर तुम्ही खरंय. उत्साही असला तर तुमचं आयुष्य असं आहे. तुम्हीच ठरवा. त्यामुळे मधुरा, एवढं एकच क्रिएशन आहे? नाही, अजून भरपूर आहेत. अगं दाखव की मग. चला ये दाखवते. या 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 बघा जरा, मधुराचं घर पण पहा आणि त्याच्याबरोबर काय काय ते बघा. ओ वाव, बघताय तुम्ही? आई शपथ, एक पडला. आई शपथ, एक धारातीर्थी पडलाय, त्याला आपण कडेवर घेऊया. ये इकडे, ये इकडे, इकडे. आता मला सांग की हे तर म्हणजे माझ्या बायकोला दाखवायलाच नाही पाहिजे, कारण ती म्हणेल पहिल्यांदा अशा 3 साड्या घेऊ आणि मग आकाशकंदील करू. हो, हा पैठणीचा आहे. पैठणीचा आकाशकंदील. हो. क्या बात आहे. काय हे क्रिएशन कसं तुझ्या डोक्यात आलं हे? मला हाच प्रॉब्लेम होता की लोक पारंपरिक कंदील करतच नव्हते आणि कुठेही मार्केटमध्ये मिळत नव्हतं. त्यामुळे मी घरी एक बनवला, तर ते त्याच्यानंतर खूप लोकांचा डिमांड आली की यार आम्हाला पण हवाय, आम्हाला पण हवाय. मग त्यानंतर मी विकायला चालू केले. बर, किती वर्ष करतेस हे? आता हा 3रं वर्ष आहे आम्ही करतोय. पण रेग्युलर म्हणजे स्टॉल असतो तुझा, काय करतेस काय? आतापर्यंत तर नव्हता, पण या वर्षी आम्ही स्टॉल घेतलाय मेश मध्ये. हो, कुठे घेतलाय सिद्धी stall? बँकवेटला. कधी आहे ते? ते आहे 2 ते 5 नोव्हेंबर. परत एकदा सांग. सिद्धी बँकवेटला 2 ते 5 नोव्हेंबर मेश एक्झिबिशन. पुणेकरांनी हे प्लीज नोंद करा. आणि याच्यामध्ये बरं अजून एक महत्त्वाचा प्रश्न, तू केलेला मी चेंगटपणा करून विकत घेऊ शकतो, मला उत्साह असला, वेळ असला तर मी बनवू शकतो का? हो, बनवू शकता की. कसं काय? ह्याचं आमचं एक DIY किट सुद्धा मिळतं. DIY म्हणजे डू इट युअर सेल्फ किट. क्या बात आहे, क्या बात आहे. ते आम्ही विकतो आणि त्याच्यानंतर ते आम्ही एक्सपोर्ट पण करतो. सो कुठल्याही परदेशात, US ला कुठेही तुम्ही परदेशात हवं असेल तर ते देऊ शकतो. बघा जरा, इंटेरियर डिझायनर मैत्रिणी आहे आणि करते काय बघा जरा. कारण ह्याचं जे मजा आहे ना हे करण्याचं, म्हणजे कसं आहे की एखादी गोष्ट विकत आणली तर ती वाईट आहे अशातलं माझी, पण ती स्वतः केली तर त्याचा आनंद समाधान हे अनमॅच्ड आहे. हा, आता जरा मला दाखव हे बाकीचे सुद्धा. हे मी जरा ठेवतो इथे, मला हे बाकीचे सुद्धा दाखव जरा, समजाव. हे आम्ही यावर्षी नवीन डिझाईन्स केलेत. इकडे इकडे. हे बनारसी कापडाचं आहे. हा हा. आणि हा जरीच्या कापडाचा आहे. वाव. हा पण जरीचा, हा सिल्कच्या कापडाचा आहे. हा बांधणीचा आहे. हा पण सिल्कचा आहे. हे पण पैठणीचा आहे. हे पण पैठणीचं कापड आहे. आणि हे जयपूरवरनं मागवलंय खास हे कापड, गोटा वर्कचं हे कापड. आणि हे पण बनारसीचं कापड आहे त्यातला एक. वाव वाव. रंगांची उधळण आहे हे तुमच्या लक्षात येत आहे का? हिच्या क्रिएशन मध्ये रंगांची उधळण आहे आणि त्यामुळे हे असे कलरफुल दिसत आहेत. असे आकाशकंदील लावली तर तुमची दिवाळी, तुमचं आयुष्य सगळंच कलरफुल होणार आहे. त्यामुळे क्या बात आहे, मजा आली, मजा आली हे बघताना. आता ये तू पण ये, कारण एक मजेदार तुम्हाला ह्याच्यातनं एक मजेदार तुम्हाला कथा सांगतो. ही मला वाटतं 2015 सालची गोष्ट आहे की ज्या वेळेला भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट मॅच होती बँगलोरला आणि दिवाळीच्या दिवशी होती. तर त्यावेळेला तिकडे एक समर्थनम नावाची संस्था आहे जी अंध मुलांसाठी काम करते आणि तिथे अंध मुलांना व्होकेशनल गायडन्स मिळतो आणि तिथे क्रिकेट खेळणाऱ्या अंध मुलांना प्रेफरन्स आहे. एवढंच नाही तर त्या समर्थनमचा नाईक नावाचा मुलगा हा भारताच्या ब्लाइंड वर्ल्ड कप विनिंग टीमचा कॅप्टन होता. त्या लोकांची इच्छा होती रवी शास्त्रीला भेटायची. त्यावेळेला कोच रवी होता. तर ते म्हटले रवीला भेटता येईल का? म्हटलं मी प्रयत्न करतो, रवी मित्र आहे तो. म्हटला चालेल मी भेटतो. ज्या वेळेला भेटायची वेळ आली, बँगलोरचा तो प्रसंग मला आठवतोय. तो असाच मोठा हॉल होता प्रेस कॉन्फरन्सचा आणि त्याच्यामध्ये रवी म्हणला मी येतो. तर मी त्या मुलांना घेऊन तिथं पोचलो. सगळे क्रिकेटर्स होते, त्यांचा जे CEO होते ते स्वतः राष्ट्रपती पदक विजेते, ते स्वतःही नेत्रहीन आहेत पण जबरदस्त काम करतात. तर ते आला, ते रवीने असा गुगली टाकला की तो एकटा नाही आला.
तो विराट कोहली, रोहित शर्मा, नंतर इशांत शर्मा, रवींद्र जडेजा या सगळ्यांना 5-7 प्लेयर्सना तो घेऊन आला. आणि मला तो प्रसंग अशा करता आठवतोय की त्यावेळेला विराट कोहलीनी पहिल्यांदा एका मित्राला तो भेटला, त्या अंध मित्राला, क्रिकेटरला भेटला आणि त्यांनी आवाज काढला इशांत शर्माचा. तो म्हणला आप कैसे हो, तर तो म्हटला तर तो मुला बघता येत नव्हतं. तो म्हटला अरे इशांत शर्मा आहे. तर त्यांनी त्याला असं चाचपून बघायला सुरुवात केली आणि तो म्हणला ये इशांत शर्मा इतना तो छोटा नाही आहे. आणि नंतर त्याचे एकदम चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि तो म्हटला ओ माय गॉड विराट कोहली. आणि त्याला विराट कॅप्टन होता आणि अक्षरशः तुला आणतो. त्याच्यानंतर डोळ्याला पट्टी बांधून इंडियन टीमच्या प्लेयर्सनी त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळलं. आणि तो प्रसंग मला आत्ता अशा करता आठवतोय. बिलीव्ह मी मधुरा, त्यावेळेला मी असे 6 इंचाचे छोटे आकाशकंदील असतात ना, त्याचा पॅक घेऊन गेलो होतो आणि त्या सगळ्या मुलांच्या हातात ते आकाशकंदील दिले, इंडियन टीमच्या हातात आकाशकंदील दिले. आणि मग दिवाळीची जी स्वीट्स नेली होती, चितळ्यांची मिठाई वगैरे ती त्यांना दिली. आणि एका अर्थाने आम्ही दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी केली होती. परंतु त्यावेळेलासुद्धा मी असेच कागदानी बनवलेले छोटे 6 इंची ते आकाशकंदील घेऊन गेलो होतो. त्याची मला आज आठवण याच्याकरता झाली. यावेळेला दिवाळीला अनफॉर्च्युनेटली मी घरात नसणार आहे. त्याचं कारण असं आहे की त्याच वेळेला वर्ल्ड कपचा अंतिम टप्पा असणार आहे, बरोबर. त्यामुळे दिवाळी आहे, क्रिकेटची दिवाळीसुद्धा आहे. आणि होपफुली आपले लोकही चांगले दिवे लावतील. त्यामुळे ते दिवे मधुरांनी केलेल्या आकाशकंदीला सारखेच चमकदार, कलरफुल असतील अशीच आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे मैत्रीण मला खूप आवडलं. मी आकाशकंदील नक्की घरी लावणार आहे. जरी मी नसलो तरी मी लावणार आहे, कारण मजा येते. मी पुण्यात येणार आहे, पण ते लावून मी माझी दिवाळी कलरफुल करणार आहे. तुम्ही कशी करणार तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. सुनंदन लेले, पुणे.